बाप्पाकडे हीच मागणी करतो आहोत की या सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशाचा गाभा जो आहे तो समाजाचं प्रबोधन करणं आहे. आपण हेच प्रबोधन करतो आहोत की गणपती बाप्पा चरणी आपण सांगतो आहे की सर्व नागरिकांना की स्त्रीचं रक्षण करा, स्त्रीत्वाचं रक्षण करा, माता भगिनींचं रक्षण करा आणि त्यांची पूर्ण जबाबदारी ही समाजाच्या विविध घटकांनी घ्या. आपण आता जर बघितलं असेल तर मूर्तिकार आपले अभिजित धोंडफळे सरांकडनं आपण मूर्ती घेतलेली आहे आणि आता ही आपण रास्ता पेठेतून आपण सोमवार पेठेतून कसबा गणपतीच्या उच्च मंडपात आपण मूर्ती आपण नेत आहोत. पारंपरिक पद्धतीने जसं 132 वर्षापूर्वी गणपतीचं आगमन पालखीतनं होत होतं त्याच पद्धतीने पालखीतनं गणपतीचं आगमन उच्च मंडपात केलेत का? यावेळेला 2 मुकुट आम्ही केलेले आहेत, पण त्या अलंकारापेक्षा समाजाच्या प्रबोधनाचा अलंकार जास्ती महत्त्वाचा आहे आणि तो जास्तीत जास्त आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आम्ही रेडिओ सिटी 91.1 FM आणि कसबा गणपती यांनी दोघांनी मिळून आम्ही असं ठरवलेलं आहे की येणारे सर्व भाविक भक्तांकडनं आपण कसबा गणपती चरणी शपथ देणार आहोत की महिलांचं आपण रक्षण करायला पाहिजे, त्यांना सक्षम करायला पाहिजे आणि जर एखादी महिला संकटात असेल तर तिच्या मदतीला मी स्वतः धावून जाईल असा संकल्प आणि शपथ आपण देणार आहोत आणि त्याचं आपण प्रशस्तीपत्रक पण देणार आहोत.
सर्वांना या गणेशोत्सवाच्या मंगलमय अशा शुभेच्छा. पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे एक वेगळी परंपरा, गौरवशाली इतिहास असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आज वर्षभर वाट पाहत असलेला कार्यकर्ता म्हणून यावर्षी सुद्धा या गणेशोत्सवामध्ये सहभागी होताना मनापासून आनंद वाटतो. घरच्या बाप्पाचा आता या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे, घरचा बाप्पा बसवलेत. आता इथून पुढे मंडळाचा गणपती, ज्या मंडळाचा मी गेले 28-30 वर्ष कार्यकर्ता आहे, प्रमुख पदाधिकारी म्हणून काम पाहतो, त्या मंडळाचा आता माझ्या बाप्पाच्या गणपतीचं मिरवणुकीमध्ये आता सहभागी होणार. आणि निश्चित एक आनंद आहे, समाधान आहे की एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि तो इथपर्यंतचा सगळा केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास. मला असं वाटतं की शेवटी जसं आता तुम्ही म्हणालात तसं जरी मी मंत्री म्हणून माझा पहिला गणेश उत्सव असला तरी सुद्धा भावना तीच आहे. मला असं वाटतं की एक भाव मनातला जो आहे तो तोच आहे. नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं, महापौर म्हणून शहराचं प्रतिनिधित्व केलं आणि आता जरी मंत्री म्हणून या राज्यातून देशामध्ये काम करणार असेल तरी सुद्धा भाव तोच आहे की लोकप्रतिनिधी आहे, लोकांनी आपल्याला काम करायला निवडून दिले आणि कामाचं स्वरूप वाढलं, व्याप्ती वाढली, पण शेवटी बाप्पाचा आशीर्वाद हा अगोदरही होता, आजही होता. मनापासून मनोभावे काम करणारा मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की बाप्पाचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे आणि म्हणूनच मी इथपर्यंतचा हा प्रवास यशस्वीरित्या करू शकलो. आताही मला हा शेवटी या विघ्नार्थीची आज विघ्नार्थीचं आगमन होतंय आणि पुन्हा तेच मागीन की शेवटी समाजावरती येणारी विघ्न दूर कर, समाजावरती येणारं विघ्न हे येणार नाही यासाठी मी निश्चित बाप्पाला साकडं घालीन. या देशातला शेतकरी आहे, देशातला सर्वसामान्य माणूस आहे, कामगार आहे, महिला आहे, या समाजातल्या सर्व घटकांना निश्चितपणे बाप्पा तुझे आशीर्वाद राहू देत, विघ्न कुठलं येऊ देऊ नको, एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज आमच्या पुण्यामधल्या लतिकाताई दिवाकर गोरे आणि डॉक्टर दिवाकर गोरे हे आमच्या आईवडिलांचं निवासस्थान. या ठिकाणी जवळजवळ 45 वर्षापेक्षा जास्त काळ गणेशाचं आगमन होतंय. त्याच्यापूर्वी आम्ही मुंबईत वरळीला राहत होतो, तिथेही श्री गणेश आमच्याकडे येतच होते आणि पूर्वी आमच्या घराचा गणपती मी आणि माझी बहीण झेलम यांच्या आग्रहामुळे सुरू झालेला आहे. गणेशाकडे आज मनापासून प्रार्थना केली की आमच्याकडे नुकताच विधानभवनाच्या मध्ये माननीय राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू आल्या होत्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला. विधान परिषदेचा शतक महोत्सवी कार्यक्रम झाला. अजूनही त्यातले काही कार्यक्रम बाकी आहेत. त्याचबरोबर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्या शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने पार चांगल्या पद्धतीने पडतील याची मला खात्री आहे आणि परत एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये यावं हीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा, अन्नपूर्णा योजना, उच्च तंत्र शिक्षणामध्ये मुलींना फायदा, तसंच स्टायपेंडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारा स्टायपेंड, योजना दूत, शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी, असे अनेक मुद्दे युती सरकारने घेतलेले आहेत. हे पूर्ण करण्यासाठी म्हणून गणरायाने शक्ती द्यावी आणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने, सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा अशी प्रार्थना मी श्री गणेशाकडे केलेली आहे.